नमस्कार आदाब, मैं अजीम तांबोली, आप देख रहे YSR न्यूज़। आज नारियल पूर्णिमा है और आज इस नारियल पूर्णिमा को कोली समाज के लोग बड़ी धूमधाम से मनाते हैं। आज समंदर को नारियल अर्पण करके वो समंदर में फिर से मछली पकड़ने के लिए जाते हैं और ये परंपरा काफ़ी वर्षों पुरानी है। आज हमने स्थानीय कोली समाज के लोगों से उत्तन में बातचीत की। आइए जानते हैं इन्होंने क्या कुछ कहा। दरवर्षी आज 10 वर्ष झाले बालसंस्कारच्या निमित्ताने विश्व हिंदू परिषदेच्या मार्फतमधून हा नारळी पौर्णिमेचा उत्सव अतिशय जोमात आणि हा सांस्कृतिक आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो आणि आमची मुलं बालगोपाळ आणि सगळ्या महिला वर्ग पुरुष वर्ग सुंदर असे नटून तटून येतात आणि हा उत्सव साजरा करतात। आणि हा उत्सव म्हणजे या समुद्र देवतेची पूजा, कारण नारळी पौर्णिमा असा सण आहे की ह्या समुद्र मंथनातूनच अनेक देवदेवतांची निर्मिती झालेली आहे आणि म्हणून समुद्राला नारळ अर्पण करून आमचा महिला वर्ग पुरुष वर्ग आणि बाल वर्ग हा अतिशय आनंदित होतो आणि म्हणून हा नारळी पौर्णिमेचा उत्सव आम्ही साजरा करतो। काय वाटतं ह्या वर्षी लॉटरी लागणार का समुद्रामध्ये? नक्की नक्की, कारण आज कोळी समाज आणि त्यांचे सगळे बांधव सगळ्या भगिनी हा इतकी मेहनत घेतात आणि नक्कीच लागणार आणि आमचा कोळी बांधव अतिशय सुखी होणार। आई माऊलीचा एक देशामध्ये तुम्ही हा सण साजरा करताय, कसं वाटतं? महाराष्ट्रातील सर्वात हौशेने गाजलेला सण आणि कोलीमध्ये सर्वात हौशेने केलेला हा उत्सव हा नारळी पौर्णिमाच आहे। तुम्हाला स्टोरी तर माहीतच असेल का नारळी पौर्णिमेची काय आहे की आपल्याला दर्याला नारळ द्यायचा असतो, कारण जर आपण रिस्पेक्ट नाही दिली दर्याला तर तो आपल्याला रिस्पेक्ट देणार नाही। खरी गोष्ट ते आम्ही आमचा ग्रुप नाचून त्याला रिस्पेक्ट देतोय। काही माणसं नारळ अर्पण करून रिस्पेक्ट देतात, आम्ही आमचा ग्रुप नाचून रिस्पेक्ट देतोय। ओके, थँक्यू। आम्हाला जाम आनंद झालाय का आज आमचा नारळी पौर्णिमेचा सण औरात जल्लोषान साजरा झालाय। आम्हाला जाम आनंद होते। आज सगळे आमची लहान पोरं, आमचे मोठे बांधव, आमची महिला वर्ग सगळी जाम उत्साहान जाम खुशान आज नारळी पौर्णिमेचा सण साजरा करतात आणि ऐसाच पूर्ण भारतामध्ये आमचा यो सण जाम फैलला पाहिजे। जाम आमच्या सणाचा तुम्ही बोलू पण शकता। आमचा यो आगरी कोली समाज जाम मोठ्या पद्धतीने आज सगळी नारळी पौर्णिमेचा लूक करतात, सगळं करतात, पण त्यांना अजून पण आमचा सण अजून मोठा करायचा आहे। सगळ्या देवाला आपले दर्या देवाला नारळ अर्पण करायचा आहे, दर्या देवाचा मान सन्मान करायचा आहे। हेच बोलीन मी। जय आगरी, जय कोली, सर्वांना नारळी पौर्णिमेच्या खूप। नारळ पौर्णिमा म्हणजे समुद्राला नारळ अर्पण करण्यासाठी असतो। कोळी लोकांना हे पावसाळ्यात मच्छीमार वरती असतात, त्याच्यानंतर त्यांना नारळी पौर्णिमेनंतर त्यांना परवानगी मिळते। समुद्राला नारळ अर्पण केल्यानंतर त्यांना चांगली मच्छी मिळावी, त्यांचं भविष्य सुरुवात चांगली व्हावी म्हणून समुद्राला नारळ अर्पण करतात। पण आता सगळे कोळी ख्रिश्चन बांधव सगळे एकत्र झालेत की अगोदर नारळी पौर्णिमा करतात। आम्ही तिथीप्रमाणे करतो। आम्ही आमच्या हिंदू परंपरेनुसार आम्ही फक्त नारळी पौर्णिमेच्या दिवशीच नारळ काढतो आणि ते अगोदर काढतात। नारळी पौर्णिमा उत्सव हा कोळ्यांचा महत्त्वाचा सण आहे। वर्षाला एकदा आपण नारळ समुद्राला अर्पण करतो आणि मग आपल्या बोटी पाण्यामध्ये उतरतात। काही वर्षापर्यंत नारळी पौर्णिमा उत्सव या गावात होत नव्हता। मग आम्ही सर्वांनी एकत्र आलो आणि विचार केला की आपला नारळी पौर्णिमा उत्सव तर महाराष्ट्राची परंपरा आहे, तो सुरू राहायला पाहिजे आणि आपण भले आज जर कोळी येत नसतील तर आपण कोळी म्हणून काम करूया, कारण समुद्राचे उपकार आपल्या सगळ्यांवरती आहे, नुसतं कोणावरती असं नाही आहे। आज आपलीसुद्धा आम्हाला धान्य मिळतं, पाऊस येतो मान्सूनचा, तो समुद्रामुळे येतो, आपले व्यापार समुद्रामुळे होतात। समुद्राचे अनंत उपकार आपल्या संपूर्ण हिंदू समाजावरती आहेत। म्हणून हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद, उत्तर ग्रामस्थ हिंदू समाज हा सगळा मिळून इकडे कार्यक्रम आयोजित करतो। मागील 13 वर्षाला मी सलग हे करत आहोत। लॉकडाऊनमध्ये आम्ही नाही केला, परंतु दरवर्षी। आणि ह्या नारळी पौर्णिमेची एक विशेषता आहे, अख्ख्या मुंबईत तुम्ही कुठेही जा, पण आमचा नारळी पौर्णिमा वेगळा काय माहिती आहे? या नारळी पौर्णिमेने उत्तर भारतीय, कर्नाटक आणि इतर प्रांतातली लोक या नारळी पौर्णिमा येतात। नुसतं कोळी समाजाचे बांधव येतील असं नाही आहे, सर्व बांधव इकडे समुद्राचे उपकार फेडण्यासाठी दरवर्षी इकडं येतो आणि आम्ही हा कार्यक्रम जल्लोषाने साजरा करतो।
दीपाली कुठे गेली? दीपाली तिकडे फोटो सगळ्यांना वाचा ना.